नमस्कार, मी कल्याणीच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते. आज आपण श्रावण स्पेशल थाळी बनवतोय. तर त्यामध्ये सुजीची पोळी, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तर हे पदार्थ कमी वेळात योग्य नियोजनासह कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया. तर इथं आपण कटाच्या आमटीसाठी थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि ती आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं मीठ घातलं की बटाटा छान शिजतो. त्यानंतर डाळसुद्धा आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा तेल घातलेलं आहे, म्हणजे डाळ सॉफ्ट शिजते. आपण पुरणपोळी करणार नाही तर सुजीची पोळी करणार आहे, त्यामुळे आमटीसाठी आपण अशी थोडीशी डाळ शिजवून घेणार आहोत. आता ही डाळ आणि बटाटा कुकरला आपण 3 शिट्या करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी कुकर लावलेला आहे. यामध्ये डाळीचं भांडं खाली ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपण बटाटा ठेवलेला आहे. आता याला 3 शिट्या करून हे छान असं शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण इथं रवा घेतलेला आहे. इथं सुजीची पोळी करण्यासाठी इथं रवा घेतलेला आहे. हा पाव किलो रवा आहे. आता रवा आपल्याला हलकासा असा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त असा परतायचा नाही, जसं आपण शिऱ्याला करतो तसं नाही. तर हलकं त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत इथं आपण हा रवा परतून घेतलेला आहे. इथं पहा, खूप जास्त असा फुललेला नाही, तर अगदी एक 5 ते 6 मिनटं हा आपण रवा भाजून घेतलेला आहे. त्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे आपण जसं शिऱ्याला करतो तसा भाजायचा नाही. तर अगदी त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत इथं आपण हा रवा भाजून घेतलेला आहे. तर इथं पहा, आता गॅस बंद करून हा रवा आपण थंड करून घ्यायचा आहे. तर इथं मी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही जो मोठा सांजा किंवा दलिया म्हणतात ना, तो सुद्धा वापरला तरीही चालेल. त्याच्यासुद्धा पोळ्या छान सुरेख अशा होतात. तर इथं पहा, या वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा पाव किलो आहे. आता आपण या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर 1 वाटी रव्यासाठी इथं मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. इथं आपण शिऱ्याला जसं थोडंसं मीठ घालतो तशा पद्धतीने इथं आपण मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालायचा आहे. तर इथं पाव किलो रव्यासाठी पाव किलो गूळ घेतलेला आहे. समप्रमाणात ठेवायचं किंवा आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं गोड आवडतं त्या प्रमाणात कमी जास्त इथं गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथं मी गूळ घेतलेला आहे पाव किलो. तर तुम्ही इथं साखरसुद्धा त्या प्रमाणात घेऊ शकता. गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये सुंठ, वेलची आणि जायफळची थोडीशी पावडर घालून घ्यायची आहे. परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हलकी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपण. इथं पहा, पाण्याला हलकं असं पाणी उकळत आहे. आता यामध्ये आपण जो रवा भाजलेला आहे तो घालायचा आहे. इथं आपण रवा रंग न बदलता भाजायचा आहे. रव्याचा रंग इथं आपण बदलू दिलेला नाही. का? तर आपल्याला या पाण्याला किंवा या शिऱ्याला थोडासा चिकटपणा पाहिजे आहे. इथं रवा आपण या पाण्यामध्ये घालून हा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला आपण आता 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण शिरा शिजवतो तसंच हे आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. अगदी छान सॉफ्ट असं हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथं पहा, आपण घातलेलं पाणी छान असं योग्य प्रमाणात त्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि रवासुद्धा छान असा आपला आता शिजतोय. रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इथं जर आपण रवा जसा शिऱ्याला भाजतो तसा खूप जास्त वेळ असा भाजला तर असा आपल्याला जो चिकटपणा पाहिजे तो या शिऱ्याला चिकटपणा येणार नाही आणि आपल्याला जसं आपण पुरण करतो ना पुरणपोळीसाठी, तसा हा रवा आपल्याला शिजवायचा आहे. त्यामुळे तो चिकटपणा, तो सॉफ्टपणा जर पाहिजे असेल तर थोडासा हा रवा कमी प्रमाणात भाजायचा आहे. इथं पहा, आपण अगदी रवा व्यवस्थित भाजलेला आहे. त्यामुळे हे मिश्रण अगदी छान सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. आता याच्यावरून आपण झाकण ठेवायचं आणि याला छान आपण 6 ते 7 मिनटं शिजवून घेऊया. तर इथं पहा, 5-6 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे. अगदी छान सॉफ्ट असं हे शिजलेलं आहे. आता हे थंड झालं की आता हे जसं आपण पुरणपोळीचा जो पुरण असतो तशा पद्धतीने हे तयार होईल. म्हणजे आपल्याला छान या पोळ्या तयार करता येतील. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट असं हे शिजलेलं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त असं घट्ट करायचं नाही. तर अगदी आपण जसं पुरणपोळीला पुरण करतो त्या पद्धतीने हा रवा आपण इथं शिजवून घेतलेला आहे. इथं तुम्ही पहा, अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिटं हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे छान असं थंड होते. हे सुजीचं मिश्रण आता थंड होऊ दे, तोपर्यंत आपण इथं त्यासाठीच लागणारं कणिक भिजवून घेऊया. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप अशा प्रकारे पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. खूप व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे.
जसं आपण चपातीला मळतो अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैलसर असं जसं आपण पुरणपोळीला मळतो तसं मळायचं नाही, तर अगदी सॉफ्ट असं जसं चपातीला मळतो तसंच हे आपण मळून घ्यायचं आहे. इथं पहा अगदी सॉफ्ट छान असं हे पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला छान असं 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. आता हे पीठ छान असं मुरू दे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठीचं जे वाटण आहे ते करून घेणार आहोत. तर इथं आपण सुका खोबरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहेत, जिरे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि इथं आपण अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. गरजेनुसार पाणी घालून छान बारीक असं हे वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपण बटाट्याच्या भाजीसाठीचं वाटण करतोय. इथे मिरची घेतलेली आहे, आलं घेतले, लसूण आणि जिरे हे आपण पाणी न घालता छान असं वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर बटाटे अगदी सॉफ्ट शिजलेले आहेत आणि डाळसुद्धा अगदी छान शिजलेली आहे. डाळ आता फक्त आपण ही थोडीशी घोटून घ्यायची आहे. तर इथं पहा डाळ अगदी आपली सॉफ्ट शिजलेली आहे. 3 शिट्ट्यामध्ये छान डाळ शिजलेली आहे. आता ही अशीच चमच्याने आपण थोडीशी घोटून घ्यायची आहे. खूप जास्त नाही, अगदी थोडीशी आपण ही घोटून घेतलेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी बघूया. तर इथं या पातेल्यामध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की लगेचच कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान परतला की लगेचच आपण जे वाटण तयार केलेलं आहे बटाट्याच्या भाजीसाठी ते घालायचं आहे. आलं, लसूण, मिरची आणि जिरे ते छान असं परतून घ्यायचं आहे. याआधी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा छान आपल्याला गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. मोहरी घातली की पहिल्यांदा कांदा घालायचा आणि मग इतर पदार्थ घालायचे, म्हणजे कांदा अगदी व्यवस्थित परतला जातो. इथं आपला कांदा अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यानंतर आपण बटाटा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि याच्यावर झाकण ठेवून एक 2-3 मिनिटे छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. कटाची आमटी करण्यासाठी इथं आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. पण त्याआधी आपण तेल छान असं गरम झालं की यामध्ये पापड तळून घेणार आहोत. तर इथं मी पापड तळून घेतलेले आहेत. त्यानंतर मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की लगेचच 2 तमालपत्र घातलेले आहे. तमालपत्रसुद्धा छान परतले की लगेचच कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट छान असं परतून घ्यायचं. मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. वाटणसुद्धा 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मग जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे. डाळ छान अशी मिक्स करून झाली की मग लगेचच यामध्ये आपण उकळून घेतलेलं पाणी घालायचं आहे. जेवढी आमटी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि यामध्ये परत आपण डाळ शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं आणि थोडंसं मीठ ॲडजस्ट करायचं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत ही आमटी आपण 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायची आहे. तर इथं पहा आमटी आपली उकळत आहे. अशा प्रकारे 8 ते 9 मिनिटं ही आमटी छान अशी उकळून घ्यायची आहे. आमटीला छान चव येते. आता इथं आपली कटाची आमटीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण सुजीच्या पोळ्या करून घेऊयात. तर इथं पहा आपण जी सुजी तयार केलेली आहे ती अशा प्रकारे झालेलं आहे. थंड असं झालेलं आहे आणि छान सॉफ्ट देखील झालेलं आहे. जसं आपण पुरणपोळीला पुरण करतो तशा पद्धतीने झालेलं आहे. अशा प्रकारे छान असे ह्याचे उंडे करायचे आणि जे आपण पीठ तयार करतो त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर आपण इथं कणकेची जी पारी करून घेतलेली आहे त्यामध्ये ते सुजीचा गोळा अशा प्रकारे जसं आपण पुरण भरतो तशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. तर इथं पहा हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी जसं आपण पुरण भरतो तशा पद्धतीने ही सुजी या पिठामध्ये भरून घ्यायची आहे. सुंदर अशी अगदी व्यवस्थित प्रेस करून छान कुठेही पोकळ असं राहता कामा नये आणि अगदी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पहा आतमध्ये असं दाबून घ्यायचं आहे आणि छान असं हे पीठ आता अगदी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. तर इथं पहा आपला छान असा गोळा तयार झालेला आहे आणि असं दोन्ही हाताच्या मध्ये अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एकसारखा सगळा सुजी पूर्ण पिठामध्ये एकसारखी अशी मिक्स होते, एकसारखी पूर्ण कडेपर्यंत भरली जाते. आता पोळपाटला थोडंसं तेल लावायचं आहे. त्या उंड्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यालासुद्धा तेल लावायचं आणि छान अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे.
आता ही पोळी आपण अगदी व्यवस्थित कडेने एकसारखी अशी छान गोलाकार अशी लाटून घ्यायची आहे। तर इथं पहा, अशा पद्धतीने ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे। छान एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची आहे। एका बाजूला जाड किंवा एका बाजूला पातळ अशी करायची नाही, सुंदर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे। छान अशी पोळी तुटत अजिबात नाही। जसा पुरण कधी-कधी जर आपला पातळ झाला किंवा घट्ट झाला तर आपली पोळी तुटते, पण ही पोळी अजिबात तुटत फाटत वगैरे काहीच नाही। अगदी करायला सोपी आहे आणि जर कुणाला पुरणाच्या पोळ्या जमत नसतील तर अगदी कमी वेळात या पोळ्या तयार होतात। अशा प्रकारे पोळपाट फिरवत सगळ्या बाजूनी छान अशा कड्या लाटून घ्यायच्या आहेत। इथं आपली ही पोळी छान अशी लाटून झालेली आहे। आता आपण ही पोळी भाजून घेऊयात। तर इथं पहा, कडेपर्यंत आपली ही सुजी छान पसरलेली आहे। कुठेही जाड किंवा पातळ असं झालेलं नाही, तर एकसारखी ही पोळी आपली लाटून झालेली आहे। तर इथं आपण तवा ठेवलेला आहे। तवा छान असा गरम झालेला आहे। त्यावर पहिल्यांदा थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे। तेल छान असं तव्याला लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी अशा प्रकारे अलगद अशी लाटण्यावर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तव्यामध्ये सोडायची आहे। आता पोळी घातल्यानंतर आपण लगेचच त्याला आलटी-पलटी करायचं नाही। तर अशा प्रकारे 1-2 मिनिटांनी छान असा हा पोळीचा रंग बदलतो। इथे तुम्ही पाहू शकता, कडेने असे छान बबल्स येत आहेत। हे छान असा रंग बदलला पोळीचा, हे हलके-हलके बबल्स यायला लागले की मगच आपण ही पोळी पलटायची आहे। म्हणजे खालची बाजू पोळीची छान अशी सेट झालेली असते। जर आपण लगेचच पलटायला गेलो तर ती पोळी तुटून जाते। त्याच्यामुळं असा रंग बदलायला लागला की मगच आपण ही पोळी पलटून घेणार आहोत। इथं पहा, खालची बाजू छान अशी आपली ही बाजू भाजलेली आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी खमंग खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे। चवीला अप्रतिम अशी लागते। योग्य वेळेचं नियोजन केलं, छान अशा सगळ्या व्यवस्थित गोष्टी लक्षात ठेवून तर असे पारंपरिक पदार्थ अगदी कमी वेळात तयार होतात आणि पुरणपोळीला हा चांगलाच ऑप्शन आहे। तुम्ही नक्की एक वेळ अशा प्रकारे करून पहा। अशा प्रकारे सुजीची पोळी आपली तयार झालेली आहे। छान अशी खमंग खरपूस अशी आपण भाजून घेतलेली आहे। आता गरमागरम पोळी, छान दूध, कटाची आमटी, बटाट्याची भाजी याबरोबर नक्की सर्व्ह करून पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।